तुम्ही बघू शकता आपल्याला हरभऱ्याची भाजी बनवायची. हरभरे फुगवून हरभऱ्यांची भाजी बनवायची, भिजवून हरभऱ्यांची भाजी बनवायची आपल्याला. तर मी ना डायरेक्ट एक अर्धा किलो हरभरे भिजत घातले होते. तर आता तुम्ही तेवढे भिजवलेले हरभऱ्यांचे आता एवढे शिजवून एवढे हरभरे झालेले आहेत. आता आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी आपण डायरेक्ट सुरुवात करू. भाजीला सुरुवात करू आपण. आता आपण सगळ्यात आधी तेल कढई ठेवले, तेल तापायला ठेवलंय. आपण तेल तापायला ठेवलंय. आता तेल तापलंय. आपण त्याच्यामध्ये लगेच आहे ना नमक टाकू, मीठ टाकू. ऑलरेडी आपण हरभरे शिजवताना मीठ टाकलेलं होतं. तर आपण आता तरी थोडं मीठ टाकू. सगळ्यात आधी मीठ टाकायचं, कारण मिठाने ना खूप छान चव येत असते. आता सगळ्यात आधी आपण मीठ टाकले. त्याच्यानंतर ना आपण कांदा टाकणार आहेत. आपण आता ना कांदा टाकणार आहेत. आता आलं लसूण खोबरं याची पेस्ट घालणार आहे आपण. आणि आता कांदा छान ब्राऊन झाला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आता लगेच आलं लसणाची पेस्ट आपण सोडणार आहेत. आलं लसूण कांदा याची मस्त छान असं परतून छान झालं आहे ते. आता त्याच्यानंतर आपण जिरं टाकणार आहेत. आता ते सगळं चांगलं व्यवस्थित परतलं आहे. तर आता आपण लगेच लाल मिरची पावडर 1 चम्मचभर घेतलेली, 2 चम्मच लाल मिरची पावडर घेतली, ती पण आता आपण टाकणार आहेत. त्याच्यानंतर आपण 1 चम्मचभर हळदी घेतली, ती पण आपण त्याच्यात टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण 1 चम्मच आपण गरम मसाला घेतला आहे, तो पण आपण त्याच्यात टाकणार आहोत. आता ते मिश्रण आपण व्यवस्थित आपण परतवणार आहोत. आणि हरभरा हा थंडीमध्ये खूप चांगला असतो, त्यामुळे हरभऱ्याची भाजी नेहमी खायची. थोडीशी आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत आणि नेहमी खायची हरभऱ्याची भाजी. आणि बनवायला पण एकदम सोपी आणि एकदम चटपटीत, खायला पण चव लागते. तुम्ही बघू शकता डायरेक्ट आपण हरभरे शिजवलेले हरभरे डायरेक्ट आपण सोडून दिले आहेत. आणि भाजी बघू शकता तुम्ही किती छान दिसते. आणि आपल्या ग्रेव्हीसाठी ना हे जे हरभरे असतात ना शिजवलेले, ह्याच्यातूनच हरभरे काढून घ्यायचे, थोडेसे दळून घ्यायचे. आणि आपल्याला पर्सनल असे ग्रेव्ही वगैरे किंवा किंवा एसूर वगैरे डाळ बेसन पीठ काही बुजण्याची गरज नाही. याच्यातूनच घेऊन घ्यायची आणि डायरेक्ट टाकायची आपण. आणि इतकी टेस्टी भाजी लागते ना, तुम्ही बघू शकता. दिसते किती भारी दिसते. डायरेक्ट खाल्ल्यानंतर खायला किती चवदार असेल याचा तुम्ही अंदाजा करा. जेव्हा आपण हरभरे टाकले तेव्हाच भाजीला इतका छान तरंग आली. आणि आता थोडीशी शिजली, तर आता तर खूपच छान दिसते डायरेक्ट. तुम्ही पण बनवा आणि सांगा. थोडी शिजू देतो आपण भाजी, आणि शिजल्यानंतर आहे ना आणखीनच खूप भारी दिसेल. तुम्ही बघू शकता किती छान दिसते हरभऱ्याची भाजी. मला पण पहिले हरभऱ्याची भाजी अजिबात आवडायची नाही. जेव्हापासून मी अशी बनवायला लागली तेव्हापासून मला खूप आवडते हरभऱ्याची भाजी. आणि मी 8 दिवसातून 1-2दा करतेच भाजी, कारण ती पौष्टिकही असते आणि त्याच्यानंतर खायला पण आता खूप चव देते ती. अशा पद्धतीने भाजी बनवा, खूप भारी दिसते. तुम्ही बघू शकता तरण वगैरे आणि छान असे गुदगुदू शिजते ती मस्त. कमी गॅसवर शिजू द्या. बघा किती भारी दिसते डायरेक्ट. तुम्ही बघू शकता अशी झणझणीत हरभऱ्यांची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे.